हेलो फर्स्ट ईयर स्टूडेंट्स, वेलकम बैक टू दिस चैनल। लास्ट दोन वीडियोजमध्ये आपण मॉडर्न ट्रेडिशनल अप्रोच पाहिला होता। आज आपल्याला मॉडर्न अप्रोचचं फॉर्मॅट पाहायचं आहे। दोन्ही फॉर्मॅट सेम आहेत, फक्त एक कॉलम चेंज आहे। जसे की तुम्ही पाहू शकता, ट्रान्झॅक्शन, टू इफेक्ट आणि अकाउंट्स इन्व्हॉल्व हे दोन्ही फॉर्मॅट सेम आहेत। फक्त इथं क्लासिफिकेशनच्या ऐवजी इथं काय दिलेलं आहे, कॅटेगरी। आता क्लासिफिकेशनमध्ये काय करावं लागत होतं तुम्हाला, की जे अकाउंट्स आहेत त्याला रिअल, पर्सनल, नॉमिनल कोणत्या ह्याच्यामध्ये येतात, हे अकाउंट जे इन्व्हॉल्व आहेत ते रिअल, पर्सनल, नॉमिनल कोणत्यामध्ये येतात ते तुम्हाला क्लासिफाईड करायचं होतं। आणि बाकी ह्या मॉडर्न अप्रोचमध्ये तुम्हाला फक्त त्याला कॅटेगराईज करायचं आहे। ते प्रत्येक अकाउंट आयदर कोणतं असेल ते इन्कम, एक्सपेंडिचर, ॲसेट, लायबिलिटीज किंवा कॅपिटल जे येईल तुम्हाला त्याच्यामध्ये कॅटेगराईज करायचं आहे। त्याच्यानंतर रूल्स अप्लाइड आणि अकाउंट टू बी डेबिटेड आणि क्रेडिटेड सेम असणार। आता रूल्स अप्लाइड म्हणजे रिअल, पर्सनल, नॉमिनलला आपण काय करतो होता, रिअल, पर्सनल, नॉमिनल जे होतं, एक सेकंड, तर याला आपण रिअल अकाउंटचं DRचं रूल काय होतं, डेबिट वॉट कम्स इन, आणि नॉमिनल अकाउंटचं CRचं रूल काय होतं, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स। हे आपण रूल्स अप्लाइड करायचं होतं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला रूल्स अप्लाइडमध्ये काय लिहायचं आहे, जे की तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे। इन्क्रीज इन ॲसेटची जर किंमत वाढली तर DRला, ॲसेटची किंमत कमी झाली तर DRला, एक्सपेन्सेस वाढत असेल तर DRला, एक्सपेन्सेस कमी होत असेल तर CRला, बरोबर। लॅबिलिटी आणि इन्कम वाढलं तर ते जाईल CRला, लॅबिलिटी आणि इन्कम कमी झालं तर कुठं जाईल, DRला। आणि लास्ट होतं कॅपिटलची जर किंमत वाढत असेल तर ते जाईल CRला, कॅपिटलची किंमत कमी होत असेल तर कॅपिटल अकाउंट काय होईल, डेबिटेड होईल। जास्त माहितीसाठी, अधिक इन्फॉर्मेशनसाठी, एक्स्ट्रा समजून घेण्यासाठी मागचा व्हिडिओ पहा कंपल्सरी, ते अतिशय इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर आपण हे व्हिडिओ स्टार्ट करूया, ठीक आहे। चला, फर्स्ट दिलेला आहे स्टार्टेड बिझनेस विथ कॅश। आता स्टार्टेड बिझनेस विथ कॅशचे जे टू इफेक्ट्स असतात, टू ॲस्पेक्ट्स असतात, त्याचं प्रत्येकांना माहितीच आहेत। काय असतात, फर्स्ट कॅश कम्स इन, त्याच्यानंतर ओनर इज गिव्हर ऑफ कॅपिटल, कारण व्यवसाय मालक व्यवसायामध्ये पैसे द्यायला, त्यामुळे नेक्स्ट येईल ओनर इज गिव्हर ऑफ कॅपिटल। त्याच्यानंतर अकाउंट इन्व्हॉल्वमध्ये सर्वात पहिले कोणतं अकाउंट येईल, कॅश अकाउंट। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कोणतं अकाउंट येईल, कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट, बरोबर। आता कॅटेगराईज करायचं, कॅटेगराईज करताना लक्ष द्यायचं, कॅश हे कशामध्ये येते, ॲसेट, लायबिलिटीज, इन्कम, एक्सपेंडिचर आणि कॅपिटल। इन्कम तर नाही, लायबिलिटी नाही, एक्सपेन्सेस तर नाही, कॅपिटल पण नाही। कॅश म्हणजे काय येईल का, शेवटी कॅश ॲसेट, याच्यामध्ये कॅटेगराईजमध्ये लिहून टाकायचं ॲसेट, बरोबर। त्याच्यानंतर कॅपिटल सेपरेट असेल, कॅपिटल अकाउंट, कॅपिटल जिथं थांबते तिथून लाईन स्टार्ट होते, जसं डायलॉग आहे पिक्चरमध्ये, हम जहाँ खडे होते लाईन वहीं से स्टार्ट होते, तसं कॅपिटलचं आहे, त्याच्यामध्ये फक्त कॅपिटल असेल, दुसरं काहीच नाही। त्याच्यानंतर रूल्स अप्लाइडमध्ये ॲसेट अकाउंट कधी येते, जेव्हा ॲसेटची किंमत वाढते। इथं ॲसेटची किंमत वाढायली, व्यवसायात कॅश आले त्याची किंमत वाढायली, त्यामुळे रूल्स अप्लाइडमध्ये लिहावं लागेल इन्क्रीज इन ॲसेट। आणि कॅपिटल ज्या वेळेस कॅपिटल CRला कधी येईल, ज्यावेळेस कॅपिटलची किंमत वाढेल, त्यामुळे इथं सुद्धा येईल इन्क्रीज इन कॅपिटल, सिम्पल। त्याच्यानंतर अकाउंट्स टू बी डेबिटेडमध्ये इथं काय येईल, कॅश अकाउंट येईल अकाउंट्स टू बी डेबिटेडमध्ये, आणि अकाउंट्स टू बी डेबिटेडमध्ये कोणतं अकाउंट येईल, इथं कॅपिटल, कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट। सिम्पल आहे, ह्याच्यामध्ये कोणतं रॉकेट सायन्स नाही आहे, फक्त बेसिक तुम्हाला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, एक 2 ते 3 दिवस प्रॅक्टिस पाहिजे ट्रान्झॅक्शनची, त्याच्यानंतर तुम्हाला कोणीच थांबू शकणार नाही, तुम्ही एकदम अनस्टॉपेबल बनाल, ठीक आहे। मॅक्सिमम मुलांना होते काय, की जे बेसिक अकाउंटन्सी असतात, सायन्समधून स्टुडंट्स वगैरे जे येतात, ते सुरुवातीला थोडंसं टफ जाते, मग त्यांनी गिवअप करतात, आणि गिवअप केल्यानंतर मग तिथून जे समोर अकाउंटिंग शिकतात ते फक्त रट्टा मारतात, हे DRला म्हणजे DRला येते, हे CRला म्हणजे CRला येते, का ते DRला येते, का CRला येते, हे लक्ष देत नाहीत। ह्याचं जे इफेक्ट आहे त्यांना आज होत नाही, समोर जाऊन होते त्यांना। त्यामुळे तुम्ही बेसिक अकाउंटन्सी शिकत असताना पूर्ण फोकस देऊन शिकायचं आहे, का एखादा अकाउंट DRला येते आणि का एखादा अकाउंट CRला येते। नक्कीच तुम्ही इन फ्युचरमध्ये त्यांच्यापेक्षा प्लस पॉईंट असणार। नेक्स्ट आहे रेंट पेड बाय कॅश ₹50,000, रेंट पेड बाय कॅश ₹50,000। आता या ट्रान्झॅक्शनमध्ये काय व्हायला, तुम्ही रेंट पेड करायला, बरोबर आहे। रेंट पेड केल्यामुळं व्यवसायातून तुमचा काय चाललंय, कॅश, पण कॅश जात सोबतच तुम्हाला खर्च पण व्हायले, एक्सपेन्सेस पण व्हायले। कोणते एक्सपेन्सेस व्हायले, रेंट नावाचा एक्सपेन्सेस व्हायले, बरोबर आहे। त्यामुळे इथे लिहायचं रेंट इज एक्सपेन्सेस
सेकंड ॲस्पेक्ट काय झालं, कॅश गोज आउट. कोणता अकाउंट येईल, रेंट अकाउंट, कॅश अकाउंट. रेंट कशामध्ये येईल, एक्सपेन्सेसमध्ये येईल, एक्सपेन्सेस अकाउंटमध्ये येईल. रेंट कशामध्ये येते, एक्सपेन्सेसमध्ये येते. आणि कॅश कशामध्ये येते, ॲसेट. नुसतं अकाउंट लिहिणं गेलं तरी जमते, एक्सपेन्सेस आणि ॲसेट लिहिलं तरी जमते. आता एक्सपेन्सेस DRला कधी येते, ज्याही वेळेस एक्सपेन्सेसमध्ये वाढ होईल. त्यामुळे इथे लिहायचं इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. आणि ॲसेट CRला कधी येते, जेव्हा ॲसेट्स कमी होईल. त्यामुळे इथे लिहायचं डिक्रीज इन ॲसेट. एंट्री काय होईल, रेंट. DRला येईल रेंट अकाउंट, CRला काय येईल, कॅश. CRला काय येईल, कॅश. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन थर्ड, विथड्रॉ कॅश फ्रॉम बँक ₹10,000 फॉर ऑफिस यूज. बँकेतून तुम्ही 10,000 रुपये कॅश आणलात, कशासाठी, ऑफिसच्या वापरासाठी. आता थोडंसं लक्ष द्यायचं की तुमच्या व्यवसायात काय आले, कॅश आले. बरोबर, व्यवसायात काय आले, कॅश आले. त्यामुळे फर्स्ट ॲस्पेक्ट लिहायचं कॅश कम्स इन. हां, आणि कॅश कोणाकडून आले, एखाद्या संस्थेकडून आले. बरोबर, बँककडून आले. त्यामुळे इथे लिहायचं बँक इज गिव्हर. बँक इज गिव्हर, दॅट्स इट. त्याच्यानंतर कोणते दोन अकाउंट्स याच्यामध्ये इन्क्लूड असतात, सर्वात पहिले कॅश अकाउंट, त्यानंतर कोणतं अकाउंट, बँक अकाउंट. हां, आता कॅटेगराईजमध्ये कॅश कशामध्ये येईल, ॲसेट्समध्ये येईल. हां, आता लक्ष द्यायचं, बँक भलेही पर्सनल अकाउंट असेल, पण त्या बँकमधून जे पैसे यायले, बरोबर, त्या बँकेमध्ये जे पैसे आहेत ते आपल्यासाठी काय आहेत, ॲसेट आहेत. कारण बँकेमधले पैसे आपण स्वतःहून टाकला म्हणजे ते आपल्यासाठी ॲसेट आहेत. आता इथं पण बँक अकाउंट पण तुम्हाला काय ट्रीट करावं लागेल, ॲसेट. सर असं कसं, दोन्ही ॲसेट का, कारण एकीकडून पैसे जात आहेत आणि एकीकडून पैसे येत आहेत आपल्यामध्ये. म्हणजे आपल्याच एखाद्या ॲसेट्समधून पैसे जात आहेत आणि आपल्याच एखाद्या ॲसेटमधून पैसे येत आहेत. आपल्या बँक अकाउंटमधून पैसे गेले आणि आपल्या व्यवसायाच्या कॅश अकाउंटमध्ये पैसे आले. त्यामुळे इथे लिहायचं सर्वात अगोदर इन्क्रीज इन ॲसेट, आणि इथंच लिहायचं डिक्रीज इन ॲसेट. इन्क्रीज इन ॲसेट इथंच, डिक्रीज इन ॲसेट्स इथंच. कोणतं अकाउंट डेबिटेड होईल, कॅश. आणि कोणतं अकाउंट क्रेडिटेड होईल, बँक. कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट. आता बँक अकाउंट का, कारण बँकेमधून पैसे गेले, बँकेमध्ये जी रक्कम होती त्याची किंमत कमी झाली, ते आपल्यासाठी ॲसेट होतं, त्यामुळे डिक्रीज इन ॲसेट. आणि तेच पैसे आपल्या व्यवसायाच्या कॅश काउंटरमध्ये आले, म्हणजे कॅश काउंटरमधली रक्कम वाढली, त्यामुळे इन्क्रीज इन ॲसेट. कॅशमध्ये रक्कम आल्यामुळे इन्क्रीज, बँकेतून कमी झाल्यामुळे डिक्रीज. हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, मॅक्सिमम जण ही चुकी करतात, आपण अशी चुकी करायची नाही. त्याच्यानंतर पेड वाईफ मोबाईल बिल ₹4,200. आता लक्ष द्यायचं की जे वाईफचं जे मोबाईल बिल आहे त्याची जिम्मेदारी बिझनेसचं नाही, ते बिझनेसचं एक्सपेन्सेस नाही, ते व्यवसायाचं ओन एक्सपेन्सेस नाही, ते कोणाचं एक्सपेन्सेस आहे, प्रोपरायटरचं किंवा मालकाचं वैयक्तिक एक्सपेन्सेस आहे. आणि वैयक्तिक एक्सपेन्सेस जर पर्सनल एक्सपेन्स जर तुम्ही बिझनेसमधून पेड करत असाल किंवा बिझनेसमधून त्याच्या वैयक्तिक वापरासाठी काही रक्कम घेत असाल तर ती रक्कम व्यवसायासाठी काय म्हणून ट्रीट केल्या जाते, ड्रॉविंग्स. बरोबर आहे. त्यामुळे इथं लिहिताना व्यवस्थित लिहायचं, इथं लिहायचं ड्रॉविंग इज एक्सपेन्सेस ऑब्लिक रिसिव्हर ऑफ बेनिफिट. रिसिव्हर ऑफ बेनिफिट, ड्रॉविंग इज एक्सपेन्सेस और रिसिव्हर ऑफ बेनिफिट. काय गेलं व्यवसायातून, कॅश, त्यामुळे कॅश गोज आउट. कॅश गोज आउट लिहायचं. त्याच्यानंतर अकाउंट्स टू बी इन्व्हॉल्वमध्ये कोणतं कोणतं येईल, ड्रॉविंग्स, कॅश. ड्रॉविंग्स कशामध्ये येते, कॅपिटलमध्ये येते. व्यवस्थित लक्षात घ्यायचं, ड्रॉविंग्स एक्सपेन्सेस लिहिताल, भले ड्रॉविंग एक्सपेन्सेस असेल पण ते रिलेटेड टू कोणते एक्सपेन्सेस आहे, कॅपिटलचे एक्सपेन्सेस आहे. बरोबर, कारण व्यवसाय मालकातून व्यवसायातून काय व्हायला, कॅपिटल कमी व्हायला. तुम्ही जर बेसिक 11वी-12वीचे कॉमर्स स्टुडंट असाल तर तुम्हाला माहीत असेल की फायनल अकाउंट्समधून आपण ड्रॉविंग लेस करता. बरोबर आहे, म्हणजे ज्याही वेळेस ड्रॉविंग व्यवसायातून विड्रॉल झाली त्यावेळेस कॅपिटलची रक्कम काय होणार, कमी होणार. बरोबर, आता कॅपिटल ज्यावेळेस वाढलं त्यावेळेस आपण इन्क्रीज इन कॅपिटल लिहिला. ड्रॉविंग झाल्यामुळे कॅपिटलची रक्कम कमी व्हायली. बरोबर, कॅपिटलची रक्कम कमी व्हायली म्हणजे इथं कॅपिटल अकाउंट काय करावं लागेल, तुम्हाला DRला लिहावं लागेल आणि इथं लिहावं लागेल डिक्रीज इन कॅपिटल. हे मॅक्सिमम जण इथं चुकी करतात, आपण चुकी करायचं नाही. त्याच्यानंतर इथे येईल ॲसेट, कॅश आहे, ॲसेट अकाउंट असेल, इथे लिहायचं डिक्रीज
इन कॅपिटल आणि इथे लिहायचं इन्क्रीज इन ॲसेट. एंट्री असेल ड्रॉविंग्स, कॅपिटल लिहू नका येण्यासारखं, ड्रॉविंग्स अकाउंट DR टू कॅश, ड्रॉविंग्स अकाउंट DR टू कॅश. दॅट्स इट. हां, पाचवं जे आहे परचेस फ्रॉम सुनील ₹3000. हे तुम्हाला करायचं आहे. तुम्ही 3000 रुपयाची वस्तू सुनीलकडून ₹3000 फॉर कॅश तुम्ही नगदी सुनीलकडून परचेस केलात. काय ट्रान्झॅक्शन होईल काय नाही थोडंसं विचार करायचं आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करून सिस्टमॅटिकली आन्सर करायचं. येत नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये क्वेश्चन करू शकता. ज्याला आन्सर आलं त्यांनी मागच्या व्हिडिओसारखं नंबर्स टाकून तुमचं जे काय आन्सर आहे ते कमेंट सेक्शनमध्ये लिहून टाका. बरोबर आन्सर असेल तर मी त्याला राईट क्लिक मार्क करतो. ठीक आहे. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही जर्नल एंट्रीज सोबत.